Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject electrical and electronic measurements, from which we have started topic number 2, that is measurement of voltage and current. So let's start today's session. Okay, what we will learn today. आज आपण काय शिकणार आहोत बघा. What is ohm meter? ठीक आहे, ओहम मीटर काय ते बघणार आहोत. त्यानंतर what is series ohm meter and shunt ohm meter. First, we will see the ohm meter. So, what is ohm meter? The instrument which is used to measure the value of resistance between any two points in electric circuit is called a ohm meter. काय सांगितले? एक असं इन्स्ट्रुमेंट आहे. ते आपण कशासाठी वापरणार आहोत? टू मेजर द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इन इलेक्ट्रिकल सर्किट. ठीक आहे, एखादा अननोन रेजिस्टर आहे, तुम्हाला माहिती आहे. एक सेकंड. हा काय असतो तुमचा रेजिस्टर. ठीक आहे, आता रेजिस्टरचं फंक्शन काय हे तुम्हाला पहिला माहित पाहिजे. रेजिस्टर कशासाठी वापरतो आपण सर्किट मध्ये? टू लिमिट द करंट. टू लिमिट द करंट. ठीक आहे, करंटला लिमिट करण्यासाठी काय करतो असतो आपण? रेजिस्टन्स सर्किट मध्ये वापरत असतो. आता ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला डिसाईड करावी लागते. कशासाठी? की किती अमाऊंट ऑफ करंट तुम्हाला लिमिट करायचं. किती अमाऊंट ऑफ करंट तुम्हाला काय करायचं आहे? लिमिट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहित पाहिजे. म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार? या ठिकाणी जर तुम्ही ओहम मीटर कनेक्ट केला पॅरलल किंवा सिरीज मध्ये, ठीक आहे, आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. जसं आपण बघत होतो की फक्त व्होल्टमीटर आपण पॅरलल मध्ये टाकत होतो किंवा ॲमीटर सिरीज मध्ये टाकत होतो, तसं रेजिस्टर मध्ये तुम्ही सिरीज किंवा पॅरलल दोन्ही मध्ये करू शकता. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. आता तुम्हाला समजलं असेल, एखादा अननोन रेजिस्टर आहे. ओके, हा माझा काय आर एक्स आहे, अननोन रेजिस्टर सर्किट मध्ये आहे. त्याला मी काय केलाय? सप्लाय दिलाय, करंट आहे. तर मला हा रेजिस्टर फाइंड आउट करायचा. ठीक आहे, तो आपण कशा थ्रू फाइंड आउट करू शकतोय? ओहम मीटर. आता या ओहम मीटरला तर नाव कसं पडलं बघा. ओहम मीटर आपण का म्हणतो? इट कॅन ऑल्सो बी युज्ड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टर. जो रेजिस्टर आपल्याला माहित नाहीये तो फाइंड करण्यासाठी आपण काय करतोय? ओहम मीटर वापरतोय. द युनिट्स ऑफ रेजिस्टन्स आर ओहम. ठीक आहे, आता नाव कसं पडलं बघायचं. रेजिस्टन्स युनिट काय आहे तुमच्या? ओहम आहे, बरोबर. अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार? मीटर. ओके, मग हे दोन वर्ड्स काय केलं आपण? कंबाईन केले. तर नाव काय मिळालं मग तुमचं? ओहम मीटर. नाव काय मिळालं? ओहम मीटर. कसं मिळालं? रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम. रेजिस्टन्स युनिट काय आहे तुमचं? ओहम आहे. आणि एक मीटर आपण त्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे त्याला काय आपण म्हणणार? ओहम मीटर. ठीक आहे. So the word ohm meter is obtained by combining the words ohm and meter. दोन्ही वर्ड्स कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळते? ओहम मीटर मिळते. व्हॉट आर द टाइप्स ऑफ ओहम मीटर? तुम्हाला क्वेश्चन पडू शकतोय. तर टाइप्स ऑफ ओहम मीटर्स कुठले आहेत? फर्स्ट आहे सिरीज ओहम मीटर आणि सेकंड आहे शंट ओहम मीटर. ठीक आहे, फर्स्ट आहे सिरीज आणि सेकंड आहे शंट ओहम मीटर. So first we will see the series ohm meter. If the resistor's value is unknown and has to be measured by placing it in series with the ohm meter, then that ohm meter is called a series ohm meter. तुम्हाला एका रेजिस्टरची व्हॅल्यू काय करायचं? फाइंड आउट करायची. एका रेजिस्टरची व्हॅल्यू काय करायची आहे? फाइंड करायची आहे. आणि जर तुम्ही त्या जो काय रेजिस्टर असेल त्याच्या सिरीज मध्ये जर काय टाकला तुमचा ओहम मीटर प्लेस केला, तर त्याला आपण काय म्हणतोय? सिरीज ओहम मीटर. ठीक आहे, सिंपल आहे.
मिनिंग फक्त लक्षात समजून घ्या. सिरीज मध्ये जर तुम्ही ओहममीटर कनेक्ट केला अशा रेजिस्टरच्या, तुला फाइंड आउट करायचा आहे, तर त्याला काय म्हणणार, सिरीज ओहममीटर. ठीक आहे. त्यानंतर आहे सॉरी नेक्स्ट पॉईंट काय बघा, इट इज युजफुल टू मेजर हाय व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. जे काय तुमचे हाय व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्सेस आहेत, तुम्हाला सिरीज ओहममीटरचं तुम्ही काय करू शकताय, जे काय हाय व्हॅल्यूज आहेत इन किलो ओम्स असतील, ठीक आहे, अप टू इन्फिनिटी तुम्ही काय करू शकताय, त्या व्हॅल्यूज ह्या सिरीज ओहममीटर मध्ये मेजर करू शकता. द सर्किट डायग्राम ऑफ सिरीज ओहममीटर इज ॲज शोन इन फिगर. त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही काय, या ठिकाणी तुमचा काय हा सिरीज ओहममीटर आहे. ठीक आहे. या ठिकाणी दोन तुम्हाला R1 आणि R2 रेजिस्टन्स नोन आहेत, ते माहिती आहेत. तुम्हाला फाइंड आउट कुठला करायचा आहे, RX फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही काय केला, इन सिरीज विथ प्लेस केला. इन सिरीज विथ काय केलाय, तो या ठिकाणी प्लेस केलाय. त्यानंतर आय होप तुम्हाला हे समजलं असेल सिरीज ओहममीटर काय आहे ते. फक्त ह्यातला महत्वाचा पॉईंट कुठला आहे, तुमचा हा, इट इज युजफुल टू मेजर हाय व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स. जेवढ्या हाय व्हॅल्यूज असतील रेजिस्टन्सच्या, तो किती असेल तर तुम्ही यामध्ये काय करू शकताय, मेजर करू शकताय. आपण काय केलं, इन सिरीज मध्ये जर बघितला तुम्ही तर या R1 ला हा RX काय सिरीज मध्ये आहे. जो अननोन रेजिस्टर आहे जो तुम्हाला मेजर करायचा आहे, तो फक्त काय करणार, तुम्ही ह्या सर्किटच्या अगेन्स्ट जोडणार. ठीक आहे. किंवा हा तुमचा जो काय ओहममीटर आहे तो सिरीज मध्ये कनेक्ट करणार आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतोय, जे काय तुमची व्हॅल्यू आहे रेजिस्टन्सची, अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकता. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय काय बघा, बॅटरी सोर्स आहे. ओके. त्यानंतर तुमचा हा गॅल्व्हनोमीटर आहे जो तुम्हाला रीडिंग शो करणार. इथे दोन तुमचे नोन रेजिस्टन्स आहेत. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला असतात. आणि हा तुमचा अननोन रेजिस्टर आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे, ती आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची. ठीक आहे. सो व्हॉट इज डायल स्केल फॉर सिरीज ओहममीटर. तुमची डायल स्केल बघा, म्हणजे जे काय आपलं इक्विपमेंट आहे तिची स्केल कशी असते बघा, जी तुम्हाला रिडिंग दाखवणार आहे. तर तुम्ही बघितलं तर हा तुमचा काय मीटर आहे आणि ह्या मीटरची तुमची काय ही स्केल आहे. ठीक आहे. जर तुम्ही तर बघितला तर स्केल कशी आहे बघा, तुमच्या उजव्या साईडला काय तुमची झिरो रिडिंग आहे, तुमच्या उजव्या साईडला काय झिरो रिडिंग आहे, आणि डाव्या साईडला काय आहे तुमची इन्फिनिटी आहे. हे चिन्ह कशाचं आहे तुमचं, इन्फिनिटी. ठीक आहे. इन्फिनिटी तुम्हाला माहित असेल, म्हणजे अनंत आपण म्हणतो, जे मोजता येऊ शकत नाही अशी व्हॅल्यू म्हणजे काय म्हणतो आपण, इन्फिनिटी म्हणतो. ह्याला काय म्हणायचं, इन्फिनिटी. मे बी तुम्हाला हे माहित असेल किंवा नसेल. ठीक आहे. जर तुम्ही इथं बघितला तर 0 ओहम पासून सॉरी 0 ओहम पासून तुम्ही काय करू शकताय, इन्फिनिटी पर्यंत तुम्ही व्हॅल्यूज मेजर करू शकताय. आता यामध्ये काय काय बघा, 250 ओहमची व्हॅल्यू असेल, किंवा त्यानंतर 1 किलो ओहम, 1 किलो ओहमची व्हॅल्यू, त्यानंतर 2 किलो ओहम, 3 किलो ओहम, 4 किलो ओहम, म्हणजे इन किलो ओहम मध्ये तुम्ही व्हॅल्यूज इथं मेजर करू शकता. ठीक आहे. हे होते तुमचे डायल स्केल, 0 टू इन्फिनिटी. उजव्या साईडला 0 असते, डाव्या साईडला इन्फिनिटी असते. यावरून तुम्ही हे ओहममीटर ओळखू शकताय. ठीक आहे. सिंपल टेक्निक आहे. उजव्या साईडला जर तुमचं 0 असेल, डाव्या साईडला जर इन्फिनिटी असेल, तर तुम्ही काय म्हणायचं, हे सिरीज ओहममीटर आहे. किंवा व्हॅल्यूज, हाय व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स तुम्हाला दिसतील इथे, 250 ओहम, 2 किलो ओहम, 1 किलो ओहम, ह्या काय तुमच्या हाय व्हॅल्यूज आहेत रेजिस्टन्सच्या. तर तुम्हाला जर तुमच्या स्केलवरती दिसल्या तर काय म्हणायचं, ही सिरीज ओहममीटरची स्केल आहे किंवा मीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचा शंट ओहममीटर. सो व्हॉट इज शंट ओहममीटर, if the resistor's value is unknown and to be measured by placing it in a parallel, means what, shunt, with the ohmmeter, then that ohmmeter is called a shunt ohmmeter. Okay. काय सांगितलं त्यांनी, तुमच्याकडे अननोन रेजिस्टर आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाहीये आणि ती तुम्हाला मेजर करायची आहे. तर कसं मेजर करणार, त्याच्या शंट मध्ये काय टाका, ओहममीटर टाका. त्यालाच काय म्हणायचं, शंट ओहममीटर. पॅरलल मध्ये काय टाकणार तुम्ही, ओहममीटर टाकणार. त्यालाच काय म्हणणार तुम्ही, शंट ओहममीटर. ठीक आहे. इट इज युजफुल टू मेजर लो व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स. आता शंट ओहममीटर जो आहे, तुमचा जो काय कमीत कमी व्हॅल्यू असेल रेजिस्टन्सची, तो मेजर करू शकतो.
जसं तुम्ही सिरीज मध्ये बघितलं तर काय करतोय तो, जेवढी हाय व्हॅल्यू असेल तेवढी तो मेजर करतोय. पण शंटचा फायदा काय, जर एकदम स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स असेल तर तो शंट मेजर करतो. ठीक आहे, हा मेन फरक आहे सिरीज आणि शंट मधला. द सर्किट डायग्राम ऑफ शंट ओहममीटर इज शोन इन बिलो फिगर. जर या ठिकाणी तुम्ही बघितला, हा तुमचा काय मीटर आहे. ठीक आहे, ह्याच्या बरोबर पॅरलल मध्ये काय केलाय, माझा हा अननोन रेजिस्टर मी प्लेस केला. ह्याच्या बरोबर पॅरलल मध्ये काय केलाय मी, हा अननोन रेजिस्टर प्लेस केलाय. हे जर तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करा, पॅरलल मध्ये ओहममीटर टाका. या ठिकाणी परत तुमचा बॅटरी सोर्स आहे. ठीक आहे, इथे स्विच आहे, इथे एक व्हेरिएबल रेजिस्टर आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आणि या ठिकाणी तुमचा अननोन रेजिस्टर आहे. सिंपल आहे. पॅरलल मध्ये काय टाकणार तुम्ही, ओहममीटर टाकणार आणि व्हॅल्यूज मेजर करून घेणार. Now dial scale for shunt type ohmmeter. We have seen the dial scale for the series type ohmmeter. Now we will see the dial scale for shunt type ohmmeter. आता इन शंट टाइप मध्ये तुम्ही स्केल बघितला तर काय फरक दिसते बघा तुम्हाला. जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला एक गोष्ट समजेल बघा. ह्या साईडला डाव्या साईडला 0 आहे आणि उजव्या साईडला इन्फिनिटी आहे. ओके, म्हणजे बरोबर सिरीजच्या उलटीत आलेला आहे. ठीक आहे, बरोबर ऑपोजिट काय आहे तुमचं, शंट टाइप आहे. आणि 0 पासून तुम्ही इन्फिनिटी पर्यंत व्हॅल्यू मेजर करू शकताय. पण इथे जर बघितला तर 0.1 मिनिमम व्हॅल्यू आहे आणि 10K मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही मिनिमम व्हॅल्यू इथं रेजिस्टन्सची मेजर करू शकता. मिनिमम व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर तुम्ही इथं मेजर करू शकता. ठीक आहे, हा दोघांच्या मधला मेन डिफरन्स आहे. स्केल बघितला, स्केल मध्ये डिफरन्स कसा ओळखणार तुम्ही, डाव्या साईडवरून तुमचं स्केल चालू होते, उजव्या साईडला संपते. म्हणजे रेग्युलर जसे आपली स्केल असते तो आपला शंट टाइप. पण सिरीजला कसा आहे, 0 इथं आहे आणि इन्फिनिटी डाव्या साईड. ओके, जर तुम्हाला स्केल दिली तर ह्याच्यावरून तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकताय स्केल व्हॅल्यूज वरून. ठीक आहे, मे बी तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. सिंपल आहे. जे काय आपलं बघितला दुसरा चॅप्टर, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट, कशा कशा प्रकारे आपण व्होल्टेज करंट मेजर करू शकतोय. त्यानंतर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण कशा फाइंड आउट करणार, हे पण आपण ह्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, फक्त एक पॉइंट राहिला होता, क्लॅम्प ऑन मीटर. तो मी तुम्हाला सांगतो एक शॉर्ट मध्ये. क्लॅम्प ऑन मीटर. ठीक आहे, जेव्हा आपण मल्टीमीटर बघू तेव्हा आपण हे डीप मध्ये बघणारच आहोत. फक्त तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, क्लॅम्प ऑन मीटर मीन्स व्हॉट. सपोज माझ्याकडे एक सर्किट आहे, मी त्याला एक रेजिस्टन्स कनेक्ट केला लोड म्हणून, ऍज अ लोड म्हणून. ओके, त्याला मी सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे. या ठिकाणी माझा करंट असणार आहे, इथे मी व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. तर ह्या सर्किटचा जर मला करंट मेजर करायचा असेल तर मी काय करत होतो, आधी ॲमीटर कनेक्ट करत होतो. ठीक आहे, आता अजून एक डिव्हाइस आहे जे करंट मेजर करते, त्याला आपण म्हणतोय क्लॅम्प ऑन मीटर. त्याला आपण काय म्हणतोय, क्लॅम्प ऑन मीटर. आता या क्लॅम्प ऑन मीटरचा फायदा काय, त्याला एक क्लॅम्प असतं. म्हणजे जर तुम्ही ते मीटर बघितला तर अशा टाइप का असतं, हे मीटर असतं. ठीक आहे, हे जर बघितलं तर एक काय उघडझाप होत, त्याला दोन तुमच्या बाजू आहेत. म्हणजे तुम्ही या क्लोज करू शकतो इकडं पडून, किंवा हे इथं स्विच असतो यासाठी. याच्यात तुम्ही काय करू शकता, हे उघडझाप करू शकता. मग मला काय करायचं आहे, ठीक आहे, या टाइपचं असतं ते. तुम्ही जर हा मीटर घेऊन या ठिकाणी क्लॅम्प केला, म्हणजेच आपण ॲमीटर काय करत होतो, त्याच्यामध्ये कनेक्ट करत होतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागायचं, इथून वायर कनेक्शन ॲमीटरला द्यावी लागायची, परत ॲमीटर मधून रेजिस्टरला द्यावी लागायची. तसं न करता डायरेक्ट आपण काय करू शकतो, या ठिकाणी क्लॅम्प ऑन मीटर प्लेस करून डायरेक्टली आपण ऍक्टिव्ह सर्किट मध्ये तुम्ही करंट मेजर करू शकता. त्यालाच काय म्हणतो आपण, क्लॅम्प ऑन मीटर. जेव्हा आपण प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही बघशीला क्लॅम्प ऑन मीटर, त्यावेळेस तुम्हाला ते
समजेल. फक्त फायदा हा आहे की आपण डायरेक्टली इथे क्लॅम्प करून म्हणजे वायरच्या वरती डायरेक्ट काय करू शकतो आपण प्लेस करून रिडिंग घेऊ शकतो. ते कसं घेतोय प्रॅक्टिकल तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. फक्त क्लॅम्प ऑन मीटर कशासाठी असतो लक्षात ठेवा. तो का तुमचा करंट आहे. करंट मेजर करण्यासाठी काय असतो तुमचा क्लॅम्प ऑन मीटर असतो. त्यामध्ये तुम्ही व्होल्टेज पण मेजर करू शकताय, पण क्लॅम्प करून तुम्ही व्होल्टेज मेजर करू शकत नाही. तुम्हाला 2 पॉइंट्स कनेक्ट करावं लागतं. ठीक आहे. फक्त करंट साठी तुम्ही क्लॅम्प ऑनचा यूज करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. सिंपल चॅप्टर आहे. फक्त कुठले कुठले मीटर्स आपण बघितले ते बघून घ्या. एकदा नाही समजलं तर लेक्चर रिपीट करा. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. ठीक आहे. थँक्यू.